यशोदा काळजीत असण्याचे नाटक करत म्हणाली, पायल, तू थोडा वेळ इथे बस, मी माझ्या मुलाला पाहून येते. त्याच्या आवाजावरून असे वाटते की तो खूप रागवलेला आहे आणि फक्त मीच त्याला शांत करू शकते. आजी, मी पण तुमच्यासोबत येते. मी त्यांना समजावून सांगेन की जास्त राग येणं आरोग्यासाठी चांगलं नाही. असे बोलून पायल उठून उभी राहिली. तेव्हा यशोदाने पुन्हा डोळे मोठे केले आणि भीतीने म्हणाली, नाही. पायल तिच्याकडे बघू लागली. तेव्हा यशोदाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मला म्हणायचे आहे की माझ्या मुलाचा राग खूप वाईट आहे. त्याला राग आला की समोर जो येईल त्याच्यावर तो राग काढतो. मग तुम्ही जा आजी, कारण आता मला रागवलेल्या लोकांपासून दूर राहायचे मी ठरवले आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की एका रागीट राक्षसाने माझी खुशी आणि नोकरी हिरावून घेतली. तो स्वतः त्याच्या मोठ्या बंगल्यातल्या खोलीत आरामात झोपला असेल आणि मी एक छोटी बिचारी मुलगी दरदर भटकत आहे. दरदर भटकत आहे? यशोदाने विचारले आणि मग हसून म्हणाली, पायल, तू खूप प्रेमळ आहेस. तू इथेच बस, मी माझ्या मुलाला इथून हाकलून देते. असे बोलून यशोदा हसत निघून गेली. ती निघून जात असताना पायलने तिच्याकडे डोकावले आणि क्षणभर विचार केला आणि म्हणाली, पायल, आजीच्या मुलाचा आवाज उभेउभ त्या भुकेल्या सिंहासारख्या दिसणाऱ्या माणसासारखा आहे आणि आजीच्या म्हणण्यानुसार त्यालाही खूप जास्त राग येतो. आणि आजीच्या नातवाचा फोटो जो तू पाहिलेला, त्यात त्या मुलाला पाहून तुला वाटले की जणू तो फोटो त्या क्रूर व्यक्तीच्या लहानपणाचा आहे. तर मग हे घर त्या व्यक्तीचे तर नाही ना? असा विचार करून पायलने तोंडावर हात ठेवला आणि पुन्हा लहान मुलासारखी रडायला लागली आणि म्हणाली, आता काय होईल भोले बाबा? जर त्याने मला त्याच्या घरात पाहिले तर तो मला ॲनाकोंडासारखा कच्च गिळेल. हे परमेश्वरा, आता मी काय करू? प्लीज आज मला वाचवा भोले बाबा. मी पुन्हा त्या दुष्ट राक्षसाच्या जवळ कुठेही येणार नाही. पायल तिथून पळ, पायल इथून पळ. एवढं बोलून पायल धावतच यशोदाच्या खोलीतून बाहेर आली. इकडे आरवचा आवाज ऐकून शीला किचनमधून धावत बाहेर आली आणि म्हणाली, हो. आरवने वळून तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाला, थोड्या वेळापूर्वी तू निळा सूट घातला होतास ना, आणि तोही वेगळ्या प्रकारचा. मग तू इतक्या लवकर हा वेगळ्या प्रकारचा सूट कसा काय घातलास? शीला विचारात पडली आणि म्हणाली, भैया, मी सकाळपासून हाच घातला आहे. पण आजीची एक पाहुणी आली आहे. तिने निळ्या रंगाचा अंब्रेला सूट घातला आहे. तिचा सूट खूप सुंदर आहे. पुढच्या दिवाळीत माझ्यासाठी तसाच सूट खरेदी करा. आरव तिच्याकडे रागाने पाहू लागला. तेव्हा शीलाने मान झुकवली आणि म्हणाली, थोड्या वेळापूर्वी ती पण पाणी घ्यायला स्वयंपाकघरात आली होती. तुम्ही तिला पाहिले असेल. ही बरोबर बोलत आहे बेटा, यशोदा तिथे आल्यावर म्हणाली आणि आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. यशोदाने आरवच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, बेटा, ती माझ्या एका मैत्रिणीची नात आहे. मला ती मंदिरात भेटली आणि मी तिला इथे आणले. मला तिची तुझ्याशी ओळख करून द्यायची होती, पण तू सगळ्यांना तुला डिस्टर्ब करायला मनाई केली होती, म्हणून मी तिला माझ्या खोलीत घेऊन गेले. तिला जाताना तू पाहिले आणि माझे म्हणणे न ऐकता रागवला. आरव काही बोलू शकला नाही, पण विचारात हरवून गेला. यशोदा मनात म्हणाली, मी याला समजावून सांगितले आहे, पण जर पायल इथे आली तर पंगाच होणार आहे. ती बाहेर येण्याआधी मला कोणत्याही मार्गाने याला इथून बाहेर काढावे लागेल. आरव काहीच न बोलता त्या सोफ्यावर बसल्याने यशोदाचे डोळे मोठे झाले. तेवढ्यात तिची नजर पायलवर पडली. तिला संकटात पडल्यासारखेच वाटत होते. ती लगेच आरवला म्हणाली, बरं आरव, मला ती मुलगी खूप आवडली आहे आणि मी आज तुझ्या लग्नासाठी तिच्या आजीकडे तिचा हात मागायचा विचार करते. काय? आरवने आश्चर्याने उठून विचारले. तेव्हा यशोदा पुन्हा म्हणाली, आणि मी तिच्या आजीला म्हणजे माझ्या मैत्रिणीला इथे बोलावले आहे. ती फक्त तुला भेटायला इथे येत आहे. आजी तू? आरव एवढेच बोलला होता. तुम्ही? यशोदा पुन्हा म्हणाली, जर तू तिला आवडला तर मी आजच तुझी तिच्याशी एंगेजमेंट करून देते. नो दादी नो, असं म्हणत आरव रागाने तिथून निघून गेला. तो बाहेर जाताच यशोदाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तिला पायल हातात सायंडेल धरून घराबाहेर पळताना दिसली. पायल, तू कुठे चालली आहेस? यशोदाने विचारताच पायलची पावले थांबली आणि ती तिच्याकडे बघायला वळली. यशोदा तिच्या जवळ आल्यावर पायलने घाबरून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आजी, मला समजले आहे की हे त्याच व्यक्तीचं घर आहे
ज्याने काल मला खोलीत बंद केले होते. तुला कसं माहीत? तू त्याला पाहिलं? यशोदाने संकोचून विचारलं. तेव्हा पायल म्हणाली, मी पाहिलं नाही, पण मी त्याचा आवाज चांगला ओळखते. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल्या की त्याला खूप राग येतो, तेव्हा मला समजले की हे त्याचेच घर आहे आणि तुम्ही त्याची आजी आहे. हे ऐकून यशोदा हसत म्हणाली, चल ये माझ्यासोबत. तिने पायलचा हात धरून एका भिंतीजवळ आणले आणि समोरच्या फोटोकडे बोट दाखवत ती म्हणाली, हा माझा मुलगा आहे. पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली. तेव्हा यशोदाने हसत विचारले, काल ज्याने तुला कोंडले होते तोच आहे का? पायलने नाहीमध्ये डोके हलवले आणि पुन्हा पायात चप्पल घातली, कान धरले आणि म्हणाली, मला माफ करा आजी, माझ्याकडून चूक झाली. काल ज्याने मला अंधाऱ्या खोलीत बंद केले त्या व्यक्तीच्या आवाजाशी तुमच्या मुलाचा आवाज तंतोतंत जुळतो, त्यामुळे माझा गैरसमज झाला. यशोदा पुन्हा हसली आणि पायलचा हात धरून म्हणाली, चल तुला आमचे घर दाखवते. इकडे आरव स्टुडिओत पोहोचला. तेव्हा आधी त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत होता. आरवला पाहताच त्याने विचारले, काय झाले? असा सडू चेहरा का केला आहे? आरवने उत्तर दिले नाही. दोन्ही हात डोक्यावर ठेवून खुर्चीवर डोकं ठेवून बसला आणि आधीने टेबलावर ठेवलेली बेल वाजवली. एक मुलगा धावत आला. तेव्हा आधी म्हणाला, माझ्यासाठी कॉफी आण आणि आरव साहेबांसाठी थंड पेय. हो एवढे बोलून तो मुलगा निघून गेला. तो निघून जाताच आरवने डोळे न उघडता विचारले, माझ्यासाठी थंड पेय का? आधी हसत हसत म्हणाला, कारण तुझा चेहरा बघून वाटतंय तुझं डोकं खूप गरम झालं आहे आणि कारणही मला माहीत आहे. तू रात्रभर जागून एक एक ऑडिशन पाहिले असतील, पण तरीही तुला तुझी नैना सापडली नाही, हो ना? आरवने आपले दोन्ही हात डोक्यावरून काढले आणि म्हणाला, मला माहीत आहे की आता तू म्हणशील की मधू या पात्रासाठी सर्वोत्तम आहे. मग मी काय चुकीचे म्हणेन? त्याशिवाय दुसरा पर्याय असेल तर सांग. आधी बोलला, पण आरव काही बोलू शकला नाही. आधी रागाने म्हणाला, तू स्वतःही नाटक करणार आहेस हे मला अगोदरच सांगितले असते तर एवढ्या लवकर आम्ही प्रयोजकांकडून पैसे घेतले नसते. पण तूच आहे ना, कारण तू तुझ्या इच्छेनुसार करतो आणि तू मला तुझ्या मॅनेजरला न विचारता नाटकाची तारीख जाहीर केली. ब्रिलियंट. तू पुढे काय करणार आहेस? जर तू मला हे सांगितले तर या गरीब माणसावर मोठा उपकार होईल. आता तू सांगशील का? आरव काहीच बोलला नाही आणि मग तो मुलगा कॉफी आणि कोल्ड्रिंक घेऊन आला. कोल्ड्रिंक आणि कॉफी टेबलावर ठेवली आणि तिथून निघून गेला. तो निघून जाताच आधीने कोल्ड्रिंकची बाटली उचलली आणि आरवला दिली आणि म्हणाला, हे घे पी आणि डोकं थोडं थंड करून पुन्हा एकदा मधूचा विचार कर. एवढा वेळ नाही आपल्याकडे की पुन्हा नवीन ऑडिशन घेता येतील आणि यावेळी आमच्याकडे मधूपेक्षा चांगला पर्याय नाही. म्हणून प्लीज मी काय म्हणतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न कर आरव आणि माझा ऐक. आरवने रागाने कोल्ड्रिंकची बाटली उचलली आणि ती उघडून त्याने संपूर्ण बाटली तोंडावर ओतली आणि उठून निघून गेला. आधी रागाने स्वतःशीच म्हणाला, आधी का भिंतीवर डोकं मारतोय? आरव त्याच्या खोलीत चिंतेत चालत होता. त्याला उद्यापासून रिहर्सल सुरू करायची होती, पण त्याला त्याची हिरोईन अजून सापडली नव्हती. त्याला समजत नव्हते काय करावे. तेवढ्यात यशोदा आरवच्या खोलीत आली. हसत हसत तिने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, आरव काय झालं बेटा, काळजीत दिसतोयस? आरव काहीही उत्तर न देता बेडवर बसला. यशोदा पुन्हा त्याच्याजवळ आली आणि आरवच्या जवळ बसून म्हणाली, बेटा मला माहीत आहे की तुला तुझ्या नाटकाची नायिका अजून सापडलेली नाही, पण बेटा आधीप्रमाणेच मलाही असे वाटते की मधू तुझ्या नाटकाची नायिका होऊ शकेल. तिचे ऑडिशनही मी पाहिले आहे. सी इज ब्रिलियंट. मधू जर ब्रिलियंट असती आजी तर आज मी इतका अस्वस्थ झालो असतो. ती खूप छान अभिनय करते, पण तरीही माझी नैना बनण्यासाठी तिच्यात खूप कमतरता आहे. आरव उठला आणि यशोदा हसत हसत म्हणाली, बेटा हिरा खाणीतून चमकदार निघत नाही, तो फक्त एक दगड असतो. त्याची चमक जगासमोर आणायला त्याच्यावर काम करायला लागते. मधूने चांगला अभिनय केला तर तुझ्यासोबत रिहर्सल केल्याने तिच्यातील सर्व दोष आपोआप दूर होतील. तू या नाटकाचा नायक नाही तर दिग्दर्शकही आहे, त्यामुळे मधूच्या चुका सुधारणे तुझे काम आहे, नाही का? आजी मधू माझी नैना का होऊ शकत नाही हे तुला समजणार नाही, आरव चिंतेत म्हणाला. मग यशोदा उठून त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, ठीक आहे मधू तुझी नैना होऊ शकत नाही हे आम्ही मान्य केले आहे, पण तू मूड फ्रेश करण्यासाठी माझ्यासोबत तर येऊ शकतो ना? कुठे? आरवने तिच्याकडे बघत विचारले. तर यशोदाने आरवच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, आज मधूचे नाटक आहे
आणि आपण तिचे नाटक बघणार आहोत. तू पण माझ्यासोबत चल. तुला मधू नाही तर कुणास ठाऊक दुसरी एखादी मुलगी तुझी नैना म्हणून आवडेल. मी तिकडे जाणार नाही आजी, कारण तिथे ती असभ्य मुलगी पायल पण असेल आणि आता मला तिचा चेहराही बघायचा नाही. ती काहीही बोलते आणि बोलण्यापूर्वी ती एकदाही विचार करत नाही की तिच्या मूर्खपणामुळे कोणाला तरी दुःख होऊ शकते. आता मला ती मुलगी माझ्या आजूबाजूला पाहायचीही इच्छा नाही. आरव रागाने बोलला. यशोदाने विचारले, तू विचार करतो कोणाला काही बोलण्यापूर्वी? यशोदाने हे विचारताच आरव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तेव्हा यशोदा हसत म्हणाली, बेटा, कधी कधी तू पण विचार न करता काहीही बोलतोस. आरव आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. तेव्हा यशोदा पुन्हा म्हणाली, काल तू त्या मुली पायलसोबत काय केलेस ते बरोबर होते का? हो, तर आधीने तुला त्या मुलीबद्दल सांगितलंय. मग त्याने तुला हेही सांगितलं असेल ती मुलगी किती वाईट स्वभावाची आहे, किती चालतं तिचं तोंड. आरव रागाने म्हणाला आणि यशोदा पुन्हा हसली आणि म्हणाली, पण त्या बदल्यात तू काय केले तेही खूप चुकीचं होतं आरव. मला माहीत आहे की तू तिला लॉक केलं नाहीस, पण तू तिला त्या खोलीत तर बसवलं होतं ना. आरवने तोंड फिरवल्यावर यशोदा पुन्हा बोलली, आधीने मला सांगितले की तू तिला बेशुद्ध अवस्थेत तिथून बाहेर काढले होते. काल तिच्यासोबत जे काही घडलं त्यात कुठेतरी तुझीच चूक होती. तू तिची माफी मागितलीस का? आजी, जितका वाईट तू आणि आधी मला समजता तितका वाईट मी नाही. मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली होती आणि मी गेलो होतो त्या बिनडोक मुलीची माफी मागायला, पण तिने मला माफी मागण्याची संधीही दिली नाही आणि ती खरी खोटी ऐकवायला लागली. तिने माझ्या आईबाबांना मध्येच ढकललं. इतकंच नाही आजी, तर त्या मुलीने माझ्या गाडीची हेडलाईटही दगड मारून फोडली. त्यामुळे आता मी आयुष्यात पुन्हा कधीच त्या मुलीचा चेहरा पाहणार नाही. तू पण मला त्या मुलीची माफी मागायला सांगू नकोस, नाहीतर तुझं आणि माझंही भांडण होईल. तुला समजलं का? असं म्हणत आरव रागाने तिथून निघून गेला. तो निघून जाताच यशोदा अस्वस्थ झाली आणि पलंगावर बसली आणि म्हणाली, अरे देवा, या दोघांना एकमेकांचे तोंडही पाहिजे नाही आणि मी त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे. मला काहीतरी केले पाहिजे. मी काल पायलला ऑफर केलेल्या नोकरीसाठी तिने हो बोलले पाहिजे आणि आरवनेही मधूला त्याच्या नाटकासाठी सिलेक्ट केले पाहिजे. इकडे सर्वजण तिकीट दाखवून ऑडिटोरियम प्रवेश घेत होते. पायलही लाईनमध्ये उभी होती. गर्दी पाहून ती रागाने म्हणाली, अरे भोले बाबा, रुद्र सरांना मला नोकरीवरून काढायचे होते तर 3 दिवसांनी मला काढले असते. किमान मला यू मधूचे नाटक पाहण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडली नसती. आज मी तिथे काम करत असते तर मधूसोबत असते. मी तिला रेडी पण केले असते, हो ना. तेवढ्यात मागून एक बाई ओरडली, पुढे जाशील का तू? कारण आम्ही तुझ्या मागे रांगेत उभे आहोत. हो, मी जात आहे. मला आयुष्यभर इथे उभे राहायचे नाही. असं म्हणत पायल पुढे सरकली. काही वेळाने ती ऑडिटोरियममध्ये पोहोचली आणि तिच्या सीटवर बसली आणि समोरच्या स्टेजकडे बघत चिवचिवाट करत म्हणाली, एक प्रकारे पायल, तुझी नोकरी गेली हे चांगलेच झाले. नाहीतर इतक्या आरामात एखाद्या राणीप्रमाणे बसून मग तुझे नाटक कधीच पाहू शकले नसती, नाही का? असे म्हणत पायलने तिच्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढली आणि पाणी पिऊ लागली. तेवढ्यात तिची नजर यशोदावर पडली, जी आधीसोबत समोरच्या सीटवर बसली होती. त्यांना पाहताच ती उठली आणि धावत त्यांच्याजवळ आली आणि चिवचिवाट करत म्हणाली, आजी. पायल बेटा, हे बरं झालं तू मला भेटली. थोड्या वेळापूर्वी मी तुला शोधत होते. चल आमच्यासोबत बस. यशोदा हसत म्हणाली. तेव्हा पायलचे डोळे मोठे झाले आणि ती म्हणाली, इथे? सगळ्यात समोरच्या सीटवर? हो का, काय झालं? यशोदाने विचारलं. मग पायलने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाली, आजी, मी समोर बसले तर समोरच्या खुर्चीवर पाय कसा ठेवणार? आणि मी माझ्या खुर्चीवर पाय ठेवूनही बसू शकणार नाही. हे ऐकून यशोदा हसली आणि आधीसुद्धा हसला आणि म्हणाला, पायल, समोरची खुर्ची खूप आरामदायी आहे, त्यामुळे तुला इथे काही अडचण येणार नाही. आणि तसेही तुझ्या आवडत्या आरव राठोडची खुर्ची आहे ही. आरव राठोडची? पायलने खेळकरपणे विचारले. तेव्हा आधी म्हणाला, हो, पण तो आज इथे येणार नाही, म्हणून तू इथे बसू शकते. हे ऐकून पायल उदास झाली आणि म्हणाली, जर ते नाही येणार तर मी इथे बसून काय करू? मी इथे बसून शेंगदाणे खाऊ शकणार नाही.
किंवा मधूच्या सर्वोत्तम कामगिरीवर मी शिट्टी वाजवू शकणार नाही. बॅड मॅनर्स असेल ना, आणि माझ्यामुळे तुमचा अपमानही होईल. यशोदाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, बेटा, तुला जे करायचे आहे ते तू करू शकतेस. ना आम्हाला वाईट वाटणार, ना कुणी तुला काही बोलणार. हे माझे वचन आहे. पायल हसली आणि म्हणाली, नाही आजी, मी इथे बसू शकत नाही. इथे मला रेशनच्या दुकानात हसू मिळाल्यासारखे हसावे लागेल. म्हणून प्लीज मला माझ्या जागेवर बसू द्या. ठीक आहे, ठीक आहे, तुला वाटेल तिथे बस. बस, यशोदा म्हणाली. आणि पायलने लगेच तिला मिठी मारली. पायलने मागे दाखवले आणि म्हणाली, आजी, ते माझं सीट आहे. मी थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला हात हलवून इशारा करेल. खूप मज्जा येईल. यशोदा हसायला लागली आणि पायल पुन्हा म्हणाली, मी निघते आजी. यशोदाने होकार दिला आणि पायल चालू लागली. पण नंतर तिची पावले थांबली. तिने आधीकडे पाहिलं आणि म्हणाली, आधी सर, तुम्ही आजीसोबत इथे? तुम्ही त्यांना ओळखता का? हो पायल, मी त्या दिवशी तुझ्या मैत्रिणीचा एंट्री फॉर्म घेतला होता. तिने फोन केल्यावरच. आधीने हे सांगताच पायल हसली आणि निघू लागली. पण पुन्हा तिची पावले थांबली आणि तिने वळून आधीला विचारले, तुम्ही इथे आहे तर मग ते पण इथे असतील? कोण? आधीने आश्चर्याने विचारले. यशोदाने तिचे होठ हलवून आरवच्या नावाकडे इशारा केला. आधी लगेच म्हणाला, अरे, म्हणजे तू बॉसबद्दल बोलत आहेस? पायलने हो मध्ये मान हलवली आणि आधी हसला आणि म्हणाला, नाही, तो इथे नाही येणार. हे ऐकून पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि वर बघितले आणि म्हणाली, भोले बाबा, तुमचे आभार. तो विचित्र राक्षसी प्राणी आज इथे येत नाही. नाहीतर त्याने मला पाहताच माझे डोकं फोडले असते. मी त्याच्या गाडीची हेडलाईट तोडली होती. यशोदा हसायला लागली तेव्हा पायल म्हणाली, मी माझ्या सीटवर जात आहे आजी. यशोदा काही बोलायच्या आधीच पायल तिथून निघून गेली. तिला जाताना पाहून यशोदा हसली. पायल आली आणि तिच्या सीटवर बसली आणि बॅगेतून शेंगदाणे काढून खाऊ लागली. पण तेवढ्यात आरव आला आणि तिच्या शेजारच्या सीटवर बसला. आरव आणि पायल एकमेकांजवळ बसले होते, पण दोघांनीही एकमेकांना पाहिले नाही. मग स्टेजवरून पडदा हटला आणि नाटक सुरू झाले. पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. पायलने शेंगदाणे खाऊन आरववर टरफलं फेकलं. हा काय उद्धटपणा, असे बोलून आरवने पायलकडे पाहिले. पायलला पाहताच त्याचे डोळे मोठे झाले आणि तो तिच्याकडे रागाने पाहू लागला. पण पायलने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. डोळे उघडून समोर बघत ती फक्त शेंगदाणे खात होती. तिचे दोन्ही पाय खुर्चीवर ठेवून ती मांडी घालून बसली. तिच्याकडे बघत आरव उभा राहिला आणि स्वतःसाठी दुसरी सीट शोधू लागला. पण त्याला एकही सीट रिकामी दिसली नाही. आणि मग त्याची नजर समोर बसलेल्या आदी आणि यशोदावर पडली. त्यांना पाहताच तो पुन्हा खुर्चीवर बसला, त्याला पाहू नये कुणी असा विचार करून. मग पायलने पुन्हा एकदा आरवच्या चेहऱ्यावर शेंगदाण्याची टरफले फेकली आणि आरवने रागाने डोळे मिटले. तेवढ्यात मधू पांढरी साडी नेसून स्टेजवर आली. तिला पाहताच पायलने खूप जोरात शिट्टी वाजवली. आरूसोबत बाकीचे सगळे सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आदी आणि यशोदानेही वळून तिच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग यशोदाची नजर पायलजवळ बसलेल्या आरववर पडली. त्याला पाहताच यशोदा वळली आणि मनात म्हणाली, हे देवा, हे दोघे एकत्र बसले आहेत, पुन्हा भांडले आणि पायलला कळलं की मी आरवची आजी आहे तर मोठी अडचण होईल. तेवढ्यात स्टेजवर साधना बनलेल्या मधूने देव बनलेल्या विनयला पाणी देताना म्हटले, बापूजी, आमच्या गावात कुणीही माझ्या हातचे पाणी पित नाही, कारण मी विधवा आहे. पण सर्व काही माहीत असूनही तुम्हाला माझ्या हातचे पाणी पिण्यास काही अडचण नाही का? कारण माझी विचारसरणी तुमच्या गावातील लोकांइतकी छोटी नाही. मी माणसांना फक्त माणूस मानतो. आणि तसेही तुम्ही विधवा आहात, यात तुमचा दोष नाही. विनय जेव्हा देव म्हणून बोलला तेव्हा साधना हसली आणि म्हणाली, तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात बाबूजी. आणि या गावाला तुमच्यासारख्या विचारसरणीच्या माणसांची खूप गरज आहे. तेवढ्यात एक म्हातारा तिथे आला आणि म्हणाला, हो हो सुनबाई, या गावाला त्यांच्यासारख्या माणसांची खूप गरज आहे. तरच तुमच्यासारख्या विधवांना त्यांच्यासारख्या लोकांसोबत मजा लुटण्याची संधी मिळेल. हो ना. म्हाताऱ्याने हे बोलताच मधूने तिचा पदर सांभाळला आणि काही न बोलता निघून जाऊ लागले. पण देवने तिचा हात पकडला. साधनाने लगेच वळून त्याच्याकडे बघितले. तेवढ्यात वाऱ्याने तिचा पदर डोक्यावरून पडला. म्हातारा पुन्हा रागात म्हणाला, बापूजी, या विधवेचा हात सोडा. ती ठाकूर साहेबांची सून आहे. या गावची इज्जत आहे.
ठाकूर साहेबांना कळाले तर या ठिकाणी तुमचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसेल, त्यामुळे त्यांना काही कळेल त्याआधी तुम्ही शांतपणे निघून जा. देव काहीतरी बोलणारच होता तेव्हा साधना त्याच्या हातून मनगट सोडते आणि काही न बोलता त्याच्यासमोर हात जोडून लागते. तेव्हा देव काहीतरी बोलणारच होता तेव्हा साधनाने डोके झाकून त्याला काही न बोलण्याचा इशारा केला. देव काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला आणि मग म्हणाला, तुझी इच्छा असेल तर मी इथून निघून जाईन, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही. असे बोलून देव तिथून निघून गेला. साधना काही वेळ त्याला जाताना पाहत राहिली. मग म्हातारं रागाने म्हणालं, सूनबाई, हवेलीत जा आणि घरच्यांची इज्जत राख. असे होऊ नये की तुझा एक चुकीचा निर्णय संपूर्ण गावासह ठाकूर साहेबांच्या सन्मानाचा लिलाव करेल आणि त्या जिल्हा अधिकाऱ्याचा जीव घेईल. हवेलीत जा. साधना काही न बोलता निघून गेली. पायल हे सगळं तोंड उघडून पाहत होती. तिच्या शांत बसल्यामुळे आरव नाटक पाहत होता. पण मधू तिथून निघून जाताच ती पुन्हा शेंगदाणे खाऊ लागली आणि पुन्हा आरवच्या अंगावर टरफले फेकली. आरवने रागाच्या भरात आपली मूठ घट्ट पकडली. मग पायलने पुन्हा शेंगदाणे खाल्ले आणि आरववर टरफले फेकणारच होती तेव्हा आरवने तिचे मनगट पकडले. पायलने लगेच त्याच्याकडे पाहिले. आरवला शेजारी बघून पायलचे डोळे मोठेच्या मोठेच राहिले. तमीज हा शब्द तू ऐकला आहे की नाही? आरवने रागाने विचारले. तेव्हा पायल घाबरली आणि काही न बोलता निघून जाऊ लागली. पण आरवने तिचे मनगट धरले, तिला पुन्हा खाली खेचले आणि तिला खुर्चीवर बसवले आणि म्हणाला, मला इथे कोणतेही नाटक नको आहे. मला खात्री आहे की तुलाही ते नको आहे. हे तुझ्या फ्रेंडचे नाटक आहे, त्यामुळे ब्रेक होईपर्यंत न हालता शांत बस. मग मी तुला तमीज कोणत्या चिडियाचे नाव आहे ते शिकवेन. तुला समजलं का? पायल काहीच बोलू शकली नाही. तिचा जीव घशात अडकला. यशोदाने हळूच पुन्हा एकदा वळून दोघांकडे पाहिलं. आरवने पायलचे मनगट धरलेले पाहून तिचेही डोळे मोठे झाले. ती पुन्हा वळली आणि म्हणाली, अरे देवा, दोघांनी एकमेकांना पाहिलं आहे. आता या दोघांनी इथं थिएटरमध्ये नाटक सुरू करू नये. आरव पायलचे मनगट पकडून तिच्याकडे न बघता नाटक बघत होता. पायल काही वेळ काही बोलली नाही. पण मग तिची नजर तिच्या बॅगेत ठेवलेल्या चिपच्या पॅकेटवर पडली आणि ती आरवला हळूच म्हणाली, सोडा, मी वचन देते की मी आता शेंगदाणे खाणार नाही आणि खाल्ले तरी सलपट तुमच्याकडे जिभात टाकणार नाही. पायल शांत बस, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. आरव तिच्याकडे न बघता म्हणाला. तर पायल लगेच म्हणाली, ठीक आहे, मी शेंगदाणे नाही खाणार, चिप्स खाईन, प्लीज मला सोडा, प्लीज. आरवने रागाने तिचा हात झटकला आणि तो नाटक पाहू लागला. पायलने पटकन चिप्सचे पॅकेट बाहेर काढले आणि उघडून खायला लागली आणि हळूच म्हणाली, पायल, भोले बाबा तर काठी घेऊन तुझ्या मागे लागले आहेत, म्हणून आज काहीही बोलू नको किंवा काही करू नको, शांत बस आणि नाटक संपताच इथून निघ. या माणसाशी तुम्ही करू नकोस, नाहीतर तुझा दिवस खूप वाईट जाईल. असं म्हणत पायल आरवकडे न बघता शांतपणे चिप्स खाऊ लागली. तेव्हाच आरवने तिच्याकडे पाहिले. तिला शांत बसलेले पाहून आरव मनात म्हणाला, हे वादळ गप्प बसून आहे, हे बरं आहे. निदान थोडा वेळ तरी मी शांततेत नाटक बघू शकतो. असं म्हणत आरव पुन्हा नाटक पाहू लागला. चिप्स खाताना पायलनेही त्याच्याकडे बाजूला पाहिलं आणि मनात म्हणाली, बरं पायल, यांनी तुझे मनगट इतके घट्ट धरले होते, मग तू त्यांना असेच सोडू शकत नाहीस, नाही का? अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. आणि आता तू काही कुणी असहाय्य स्त्री नाहीस, जिचा हा उग्रसिंह तबला वाजवू शकेल. असे बोलून तिने चिपच्या पॅकेटकडे पाहिलं आणि मग मंद हसली. तिने पुढे पाहत सर्व चिप संपवले आणि नंतर रॅपर आरववर फेकला आणि हात साफ करू लागली. आरवचा राग आणखी वाढला. तेव्हाच पायल आरवकडे बघून म्हणाली, अरे मला माफ करा, चुकून. पायल हे बोलताच आरव रागाने तिचे मनगट पकडून तिथं उभा राहिला. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे भाऊ बसा,
त्या माणसानं असे म्हणताच यशोदा आणि आदिनेही वळून तिच्याकडे पाहिले. आरवने पायलचे मनगट धरले आणि रागाच्या भरात तिला तिथून बाहेर नेऊ लागला. आरवला तिथे पाहून आधीला धक्काच बसला. यशोदा आणि आदी दोघेही उठले आणि आरवच्या मागे गेले. आरवने पायलला नाटकाच्या हॉलमधून बाहेर आणले आणि रागाने तिला समोर ओढले. पायलची सुटका होता ती तिथून पळू लागली. आरवने परत तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि म्हणाला, आज शेवटच्या वेळी मी तुला समजावतोय पायल, मला पुन्हा चिडवू नकोस आणि माझ्यासोबत अशा गोष्टी पुन्हा करू नकोस, नाहीतर खूप वाईट होईल, खूप पश्चाताप होईल, कारण मला असभ्य लोक आवडत नाहीत. तुला समजलं का? खरंच तुम्हाला उद्धट असभ्य माणसं आवडत नाहीत. मग तुम्ही स्वतःला कसं सांभाळता? पायलने स्वतःची सुटका करून पलटून विचारल्यावर आरवचा राग आणखीनच वाढला. पायलकडे सरकत तो म्हणाला, मला वाटतं तुझे आई वडील तुला शिष्टाचार शिकवायला विसरले आहेत. घरी जा आणि तुझ्या पालकांकडून शिष्टाचार शिक आणि मग माझ्यासमोर उभं राहा, कारण तुझे गैरवर्तन पाहून मला समजले आहे की तुझ्या पालकांनी तुला कसे मोठे केले आहे. हे बघा, माझ्या आई वडिलांना या सगळ्यात आणू नका. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला. तुम्हाला समजलं का? पायल रागाने म्हणाली आणि आरव हसायला लागला. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.